नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अख्खा मसूर बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2-3 तास भिजत घातलं होतं। चांगलं भिजून झालेलं आहे। लगेचच आपण बनवण्यासाठी घेऊया। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे। असं चमचमीत आपल्याला अख्खा मसूर बनवायचा आहे। आता कांदा टाकून कढीपत्ता टाकून आपण परतून घेत आहोत। लगेच टोमॅटो टाकून देऊया। ते पण चांगले 1 मिनिट आपण परतून घेऊया। अशा प्रकारे मस्त परतून झालेला आहे। आता आपण थोडीशी हळद टाकून देऊया। हळद चांगली परतून घेऊया। आता आपण मसाले टाकून देऊया। लाल तिखट, घरचा मसाला आणि मालवणी मसाला टाकलेला आहे। खूपच टेस्टी लागतो मालवणी मसाला। आता हे चांगलं आपण अर्धा मिनिट चांगलं परतून घेऊया। आता मसूर टाकून देऊया। त्यामध्ये मसूर टाकल्याच्या नंतर चांगलं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं खूप टेस्टी लागतो हा मसूर। त्यामध्ये आपण पाणी टाकून देऊया। अर्धा चमचा मीठ टाकून दिलेलं आहे। तर पाणी टाकून देऊया। आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून द्यायचं आहे। मी इथे घट्ट ठेवणार आहे। आता आपण झाकण ठेवून देऊया। बघूया आपला मसूर झाला की नाही। खूप वाफ आल्यामुळे मसूर जास्त दिसत नाही। मस्त झालेला आहे मसूर आणि एकदम गाळ झालेला आहे। खूप छान झालेला आहे मसूर। अशा प्रकारे आपली मसूरची भाजी तयार झालेली आहे। बाजरीची भाकरी, काकडी, तळलेली मिरची, गाजर आणि करडीची भाजी असं मस्त बेत केलेला आहे। कशी वाटली तुम्हाला मसूरची भाजी? आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।